Hello student, we are going to solve problem on death of partner. This is a problem. Rekha, Menka, Mukta were partners in a business sharing profits and losses in the ratio of 2:1:1 respectively. Their balance sheet as on 31st March 2019. या पार्टनरशिप फर्ममध्ये रेखा, मेनका आणि मुक्ता पार्टनर्स आहेत आणि त्यांच्यातील नफा तोटा विभाजनाचे प्रमाण 2:1:1 याप्रमाणे आहे. इथं बॅलन्स शीट दिलेलं आहे. लायबिलिटी साइड, कॅपिटल ऑफ रेखा 60,000, मेनका 70,000, मुक्ता 34,000, क्रेडिटर्स 18,000, बिल्स पेएबल 2,000, जनरल रिझर्व 16,000. Asset side, plant and machinery 60,000, debtors 50,000, furniture 30,000, bank 60,000. Additional information below given. Mukta died on 1st July 2019. या रेखा, मेनका आणि मुक्ता यापैकी मुक्ता ही जी पार्टनर आहे ती 1 जुलै 2019 ला तिचं डेथ झालेलं आहे. प्लांट अँड मशिनरी वॉज टू बी रिव्हॅल्यूड टू ₹70,000 अँड RDD इज टू बी क्रिएटेड ऑफ ₹2,000. या ठिकाणी प्लांट अँड मशिनरीची इथे बघा प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू 60,000 दिलेलं आहे आणि जेव्हा इथं मुक्ता ही जी पार्टनर आहे ती डेथ झाल्यानंतर त्या पार्टनरशिप फर्मचं रिकन्स्टिट्यूशन करत असताना असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्यू केलं जातं. रिव्हॅल्यू केल्यानंतर प्लांट अँड मशिनरी 70,000 त्याची व्हॅल्यू दाखवते. म्हणजेच इथं 10,000ने प्लांट अँड मशिनरी या असेट्सचं इन्क्रीज ऑफ व्हॅल्यू इथं दाखवत आहे. अँड RD इज टू बी क्रिएटेड ऑफ ₹2,000. म्हणजे या ठिकाणी RDD आपण डेटर्सवर क्रिएट करतो. म्हणजे 2,000ने इथं डेटर्स कमी झालेले आहेत. आपण RDD क्रिएट केले म्हणजे 2,000 इथं डेटर्स घटलेले आहेत, डिक्रीज झालेले आहेत. देन सेकंड ॲडजस्टमेंट, the drawings of Mukta up to the date of her death amounted to ₹10,000. मुक्ता ही जी डेथ झालेली आहे तिने पार्टनरशिप फर्ममधून ₹10,000 पर्सनल यूजसाठी उचललेले आहेत. चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ₹1,000. पार्टनरशिप डीडमध्ये 10,000 हे जे मुक्ताने उचललेले आहेत त्यावर ₹1,000 फर्मने इंटरेस्ट चार्ज केलेला आहे. Her share of goodwill should be calculated at 3-year purchase of the profits for the last 4 years, which were first year profit of ₹1,50,000, second year ₹1,30,000, third year ₹70,000, fourth year ₹50,000. म्हणजे या ठिकाणी मुक्ता ही जी डिसीज्ड पार्टनर आहे हिचं गुडविल इथं निश्चित करत असताना जे प्रिव्हियस इयरचं जे प्रिव्हियस लास्ट इयर जे 4 इयर्स आहेत त्या 4 वर्षामध्ये झालेला प्रॉफिट त्याच्या ॲव्हरेज इथं गुडविल कॅल्क्युलेट केलेलं आहे फर्मचं आणि त्या टोटल गुडविलमधून आपल्याला इथं डिसीज्ड पार्टनरचं गुडविल जो तिचा शेअर आहे तो आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यानंतर दी डिसीज्ड पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स, थर्ड अँड फोर्थ. इथं मुक्ता या डिसीज्ड पार्टनरचं प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ काढत असताना जे थर्ड आणि फोर्थ इयरमध्ये झालेला जो प्रॉफिट आहे त्याच्या
ॲव्हरेज, त्याचा ॲव्हरेज इथं प्रॉफिट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मग मुक्ताचा जो शेअर्स आहे त्याचं जे प्रपोर्शन आहे त्या प्रमाणात आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द कंटिन्युइंग फर्म अँड गिव्ह वर्किंग नोट्स ऑफ प्रॉफिट ऑफ गुडविल. तर आपल्याला इथं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. यालाच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट देखील म्हणतो. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स आपल्याला इथं प्रिपेअर करायचं आहे आणि त्यानंतर 1 जुलै 2019 या दिवशीचा आपल्याला न्यू बॅलन्स शीट, की जे कंटिन्यू फर्म, पुढे जी ही पार्टनरशिप फर्म आपल्याला कंटिन्यू करायचं आहे त्या फर्मचं न्यू बॅलन्स शीट, तो 1 जुलै 2019चा आपल्याला इथं प्रिपेअर करायचा आहे. तर आपण इथं प्रत्यक्षात प्रॉब्लेम बघूयात. तर या पद्धतीने इथं इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म रिव्हॅल्युएशन अकाउंट, किंवा यालाच आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट देखील म्हणू शकतो. या अकाउंटमध्ये आपल्याला आता या 3 पार्टनरपैकी मुक्ता ही जी आहे ते तिचं डेट झालेलं आहे, ती डेट झालेलं आहे आणि त्यामुळं परत आपल्याला या पार्टनरशिप फर्मचं रिकन्स्टिट्यूशन करावं लागत आहे. रिकन्स्टिट्यूशन करत असताना ॲसेट्स आणि लॅबिलिटीज याचं रिव्हॅल्युएशन केलं जातं. या ठिकाणी आपल्याला डेबिट आणि क्रेडिट साईडला असेट्स इन्क्रीज झालेले असतील आणि लॅबिलिटीज जर डिक्रीज झालेले असतील तर आपण क्रेडिट साईडला घेतो, आणि डेबिट साईडला जर असेट्स डिक्रीज झालेले असतील आणि लॅबिलिटीज इन्क्रीज झालेले असतील तर आपण ते डेबिट साईडला या ठिकाणी घेतो. तर इथे बघा आपल्याला प्रॉब्लेममध्ये जे दिलेलं आहे तर हे बघत असताना इथं रिव्हॅल्युएशन ऑफ अकाउंट, इथे बघा आपल्याला रिव्हॅल्यू ऑफ असेट्स आणि लॅबिलिटीज दिलेलं आहे. तर या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी वॉज टू बी रिव्हॅल्यूड टू ₹70,000 आणि इथं जे बॅलन्स शीटमध्ये दिलेलं आहे ते 60,000 दिलेलं आहे. ठीक आहे. तर 10,000 आणि इथं प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे आणि RDD इज टू बी क्रिएटेड ऑफ ₹2,000. RDDची अमाऊंट इथं काढूनच दिलेली आहे, म्हणजे इथं ॲसेट्स डिक्रीज झालेले आहे. त्यामुळे आता इथं आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटला इथं क्रेडिट साईडला अपियर करावं लागणार आहे बाय प्लांट अँड मशिनरी अकाउंट. 10,000 इथं व्हॅल्यू वाढलेली आहे त्यामुळे इथं आपण 10,000 अमाऊंट कॉलममध्ये घेतो. त्यानंतर असेट्स इथं डिक्रीज झालेले आहे. डेटर्सवर आपण RDD इथं काढतो, त्यामुळं इथं आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD अकाउंट $2,000. ठीक आहे. त्यानंतर इथं आपल्याला इथं असेट्स अँड लॅबिलिटीजचं रिव्हॅल्युएशन इथं दिलेलं नाही आहे. ठीक आहे. तर आपण हे क्लोज करूयात. इथं बॅलन्सिंग फिगर काढायचं आहे आपल्याला. क्रेडिट साईडची टोटल इथं जास्त आहे, ते दोन्हीकडे आपण घ्यायचे आहे. टोटल 10,000 डेबिट, 10,000 क्रेडिट साईडची टोटल, आणि जे इथं जो डिफरन्स आपल्याला जो दाखवतो तो 8,000.
तर हे काय आहे, प्रॉफिट आहे. ठीक आहे. क्रेडिट साईडची टोटल इथं जास्त आहे. इन्क्रीज झालेली व्हॅल्यू इथं 10,000 आणि डिक्रीज झालेली 2,000. म्हणजे आपण जेव्हा असेट्स आणि लायबिलिटीचं तर रिव्हॅल्युएशन केलेलं आहे, तर इथं आपल्याला प्रॉफिट दाखवलं जातं. त्यामुळे इथं आपण टू प्रॉफिट आणि हा जो प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट ऑल पार्टनरना त्यांच्या प्रपोर्शननुसार विभागून दिला जातो. ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि हे आपल्याला प्रपोर्शनमध्ये विभागून द्यायचं आहे. तर प्रपोर्शनमध्ये विभागून देत असताना रेखा, त्यानंतर मेनका आणि मुक्ता या तिघांचं प्रपोर्शन आहे 2:1:1. तर या ठिकाणी आपल्याला 8,000 आहे. 2:1:1 म्हणजे 2,000, या 8,000 प्रॉफिटमधून 2,000 रेखा, त्यानंतर सॉरी 4,000 रेखा, 2,000 मेनका अँड 2,000 मुक्ता. या तिघांमध्ये जो 8,000 आहे प्रॉफिट, तो आपण इथं विभागून दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायला सांगितलेलं आहे. तर इथं आपण लेजर अकाउंट ओपन केलेलं आहे 2 विभागात टी-सेपमध्ये. पर्टिक्युलर डेबिट साईड रेखा, मेनका, मुक्ता. पर्टिक्युलर क्रेडिट साईड रेखा, मेनका अँड मुक्ता. इथं सुरुवातीला आपण घेतो की या पार्टनर्सने पार्टनरशिप फर्ममध्ये आणलेलं जे कॅपिटल आहे, ते कॅपिटलचं बॅलन्स आपण इथं घेतो. क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. इथं मेनकाचा बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 60,000. त्यानंतर मेनकाचं कॅपिटल आहे 70,000 अँड मुक्ताचं कॅपिटल आहे 34,000. ते आपण इथं घेतलं. त्यानंतर आपल्याला इथं बॅलन्स शीटमध्ये जनरल रिझर्व दिलेला आहे. जनरल रिझर्व सुद्धा आपल्याला ऑल पार्टनर्समध्ये त्यांच्या प्रपोर्शनमध्ये इथं वाटून दिलं जातं. तर ते आपण इथं देऊयात. तर त्याची एंट्री ही जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं होतं. त्यामुळं हे जनरल रिझर्व ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड बाय जनरल रिझर्व अकाउंट. इथं सुद्धा
2:1:1 याप्रमाणे आपल्याला 8,000 रेखा, त्यानंतर मेनकाचा हिस्सा या जनरल रिझर्वमध्ये 4,000 आणि मुक्ताज जनरल रिझर्व ऑफ ₹4,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटवर इथं जो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटवरला असलेला जो प्रॉफिट आहे तो सुद्धा आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा आहे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथे तो आपण विभागून दिलेला आहे. रेखाज प्रॉफिट ऑफ ₹4,000, मेनका 2,000 and मुक्ता 2,000. त्यानंतर इथं आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दी ड्रॉइंग सेकंड नंबरचे ॲडजस्टमेंट बघा. दी ड्रॉइंग्स ऑफ मुक्ता अप टू द डेट ऑफ हर डेथ अमाउंटेड टू ₹10,000 अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ₹1,000. तर या ठिकाणी मुक्ताने ₹10,000 पर्सनल यूजसाठी उचललेले आहे. तर तेही आपल्याला मुक्ताच्या कॅपिटल अकाउंटला इथं ट्रान्सफर करायचं आहे आणि ड्रॉइंग्स ही कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जाते कारण ती पर्सनल यूजसाठी ती त्या पार्टनर्सने म्हणजे आता इथं जो डिसिस्ड पार्टनर मुक्ता आहे तिने उचललेला आहे. त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण तो ट्रान्सफर करतो टू ड्रॉइंग्ज अकाउंट. आणि मुक्ताच्या कॉलममध्ये आपल्याला इथं 10,000 घ्यायचे. या ठिकाणी रेखा आणि मेनका या 2 पार्टनरने त्यांची ड्रॉइंग इथं नाही आहे. त्यांनी आपल्या पर्सनल यूजसाठी बिझनेसमधून कॅश किंवा गुड्स काही इथं ड्रॉइंग केलेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर याच्यावरला जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट आपल्या पार्टनरशिप डीडमध्ये निश्चित केलेला आहे की 1,000 इंटरेस्ट इथं ड्यू आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसुद्धा इथं डेबिट साईडला आपण अपियर करायचं आहे टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज अकाउंट $1,000. तोही इथं मुक्ताच्या कॉलममध्ये आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला आता पुढचे ॲडजस्टमेंट आपण बघूयात. हर शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट 3-year purchase ऑफ द प्रॉफिट्स फॉर द लास्ट 4 years which were first 1,50,000, 1,30,000, 70,000 and 50,000. आपल्याला आता इथं गुडविल कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर गुडविल कॅल्क्युलेशन करत असताना इथं सांगितलेलं आहे की आधी आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे. ॲव्हरेज प्रॉफिटवरून आपण नंबर ऑफ परचेस इयर्सची मल्टिफिकेशन केल्यानंतर टोटल गुडविल आपल्याला फर्मची येणार आहे आणि त्यातून आपल्याला इथं डिसिस्ड पार्टनरचं गुडविल कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर आपण इथं गुडविल कॅल्क्युलेशन करूयात. इथं व्हॅल्युएशन ऑफ गुडविल
यामध्ये टोटल प्रॉफिट ऑफ 4 इयर्स, टोटल प्रॉफिट ऑफ 4 इयर्स त्याची टोटल आपल्याला घ्यायची आहे. फर्स्ट इयर इथं किती दिलेलं आहे? 1,50,000. $1,50,000 plus $1,30,000 plus 70,000 plus 50,000 divided by 4. Divided by 4. ओके, तर याचं इथं कॅल्क्युलेशन येतं 1,00,000. त्यानंतर हे आपलं ॲव्हरेज प्रॉफिट आलेलं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट त्यानंतर आपल्याला इथं गुडविल कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथं आपण घेऊयात ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 4,00,000 divided by 4 is equal to 1,00,000 goodwill is equal to ॲव्हरेज प्रॉफिट. फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे ॲव्हरेज प्रॉफिट into number of purchase year हा गुडविल व्हॅल्युएशनचा आपल्याला फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे इथं आपण गुडविल काढायचं आहे. तर ॲव्हरेज प्रॉफिट आपलं किती आलेलं आहे? 1,00,000 इंटू नंबर ऑफ परचेस इयर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 3. तर टोटल आपलं फर्मचं गुडविल इथं 3,00,000. आता यामध्ये आपल्याला डिसिस्ड पार्टनरचं शेअर्स काढायचं आहे. तर शेअर ऑफ गुडविल ऑफ मुक्ता
मुक्ता's share in goodwill is equal to 3 lakh total goodwill of firm into मुक्ताज पोर्शन किती आहे 2:1:1 मध्ये मुक्ताचा शेअर इथं 1 आहे म्हणजे 1/4 तर हे आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करूया तेव्हा मुक्ताज गुडविल इथे किती येणार आहे 75,000. तर अशा पद्धतीनं मुक्ताला जे देण्यात येणारं जे गुडविल आहे त्याची अमाऊंट आपण इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 75,000 आलेली आहे. ही सुद्धा आपल्याला इथं मुक्ताला द्यावयाची आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी याची जनरल एंट्री काय होत असते की गुडविल अकाउंट डेबिट टू डिसीज्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट म्हणजेच इथं मुक्ताज कॅपिटल अकाउंट या ठिकाणी येतं. ही एंट्री जेव्हा आपण पोस्टिंग करतो तेव्हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ती अपियर केली जाते बाय गुडविल अकाउंट. इथं मुक्ताच्या कॉलममध्ये 75,000. आपण बाकीच्या रिमेनिंग रेखा आणि मेनकाचं इथं गुडविल का घेत नाही कारण ते कंटिन्यू हे फर्म पुढे कंटिन्यू करणार आहे. हे कंटिन्यूइंग पार्टनर त्यामुळे ते त्यांचा हिश्श्याची जी गुडविल आहे ती पुढे कंटिन्यू असणार आहे फर्ममध्ये. फक्त आता ही मुक्ता डिसीज्ड आहे तिचं डेथ झालेलं आहे त्यामुळे तिचा हिस्सा आपल्याला गुडविलमधून द्यायचा आहे. गुडविलचा जो हिस्सा आहे तो आपण इथं या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून इथं 75,000 गुडविल इज पेड टू मुक्ता. ओके. त्यानंतर पुढचं जे आहे दी डिसीज्ड पार्टनर्स या ठिकाणी पुढचं नेक्स्ट ॲडजस्टमेंट दी डिसीज्ड पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ टू बी कॅल्क्युलेटेड ऑन दी बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years थर्ड अँड फोर्थचं इथं प्रॉफिट किती दिलेलं आहे 70,000 आहे 50,000 ते आपण इथं कॅल्क्युलेशन करूयात. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट तर इथं प्रॉफिट कॅल्क्युलेशन करत असताना प्रॉफिट ऑफ करंट इयर इज इक्वल टू कारण इथं मुक्ता ही जी आहे ही मुक्ता 1 जुलैला तिचं डेथ झालेलं आहे म्हणजे एप्रिल आपला अकाउंटिंग इयर ही 1 एप्रिल टू 31 मार्च या अकाउंटिंग इयरमध्ये 1 जुलै म्हणजे एप्रिल मे अँड जून 3च महिने या मुक्ताने फर्ममध्ये काम केलेलं आहे. तर तिचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना इथं अज्युम्शन करायला सांगितलेलं आहे की लास्ट प्रिव्हियस इयर थर्ड अँड फोर्थ इयरचा जो प्रॉफिट ॲव्हरेज प्रॉफिट आहे तो इथं गृहीत धरायला सांगितलेला आहे. तर आपण कॅल्क्युलेशन करत असताना हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे प्रॉफिट ऑफ करंट इयर is equal to average of profit
ॲव्हरेज ऑफ प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years. तर या ठिकाणी ॲव्हरेज ऑफ टोटल प्रॉफिट इथं 70,000 प्लस 50,000 असं दिलेलं आहे. 70,000 प्लस 50,000 त्याचे टोटल होते 1,20,000. ओके, 1,20,000 डिवायडेड बाय 2. 70,000 प्लस 50,000 डिवायडेड बाय 2. तर याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 60,000 इथं ॲन्सर येतं. 60,000 हे पूर्ण वर्षाचं प्रॉफिट आहे. 60,000 इथं काय सांगितलेलं आहे की पूर्ण वर्षाचं प्रॉफिट आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथं मुक्ताला जो शेअर्स द्यायचा आहे 3 महिनेच इथं मुक्ताज जीवित आहे. ठीक आहे. मुक्ताज share in proportionate profit. मुक्ताचा हिश्शाचा आपल्याला प्रॉफिट काढायचा आहे. तर इथं आपल्याला टोटल प्रॉफिट आपला एका वर्षाचा इथं आपल्याला 60,000 आहे. ओके, त्यानंतर इंटू आता मुक्ता किती महिने जीवित आहे? 3 महिने जीवित आहे. ठीक आहे. 3 महिने जीवित असेल तर आपल्याला इथं हे 12 महिन्याचा प्रॉफिट आहे. तर आपल्याला इथं 3 महिन्याचा काढायचा आहे. 3 महिन्याचा जर आपण काढलं तर 3/12. जेव्हा आपण हे सोल्युशन करू तेव्हा किती येतं? 15,000. 15,000 हा तिन्ही पार्टनर्सचा 3 महिने. ठीक आहे. हे टोटल प्रॉफिट ऑफ फर्म 60,000 ऑफ 1 years. ठीक आहे. त्यानंतर 1 जुलैपर्यंतचा इथं आपण प्रॉफिट काढलं पूर्ण फर्मचं 15,000 आलेलं आहे. आता याच्यामध्ये मुक्ताचा प्रॉफिट हिस्सा आपल्याला मुक्ताला पेमेंट द्यायचे आपल्याला. अमाऊंट ऑफ ड्यू मुक्ताचा इथं काढायचा आहे. तर या ठिकाणी 15,000 इंटू मुक्ताचा शेअर्स किती आहे? 1 डिवायडेड बाय 4. तर या ठिकाणी याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मुक्ताला किती प्रॉफिट द्यायचं आहे? तर 3,750. तर अशा पद्धतीनं इथं मुक्ताचं प्रॉफिट आपण टिल डेट ऑफ दी डेथपर्यंत आपण इथं हे काढलेलं आहे. आणि हे प्रॉफिटसुद्धा आपल्याला मुक्ताच्या कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचं आहे. आणि बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट कारण प्रॉफिट अँड लॉस हे अकाउंटिंग इयरच्या एंडिंगला केलं जातं. इथं मधल्या कालावधीमध्येच मुक्ताचं डेथ झालेलं आहे.
त्यामुळे तिथंपर्यंत आपण इथं कॅल्क्युलेशन प्रिव्हियस इयरचे 2 वर्ष इथं गृहीत धरून आपण ते मुक्ताचं प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथं प्रॉफिट आणि गुडविल आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर आता आपल्याला इथं बॅलन्स काढायचा आहे, टोटल कॅपिटल. आणि इथं आता मुक्ता डेथ आहे, म्हणजे तिची जी ड्यू ऑफ अमाऊंट ऑफ ड्यू असते ते कायदेशीर वारसदाराला किंवा प्रतिनिधीच्या अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. तर आपण इथं क्रेडिट बॅलन्स येतं, तिघांचाही क्रेडिट बॅलन्स, क्रेडिट साईडची टोटल 72,000 रेखा, 76,000 मेनका and मुक्ता 1,18,750. तर इथं आपण डेबिट साईडलाही लिहून घेऊ 72,000, 76,000 and 1,18,750. तर इथं बॅलन्स जे आहे मुक्ताचं, इथं रेखा आणि मेनकाच्या डेबिट साईडला कोणतीच इथं अमाऊंट नाही आहे, त्यामुळे त्यांचं कॅपिटल किती येणार आहे इथं 72,000 अँड मेनका 76,000. इथं आपल्याला पर्टिक्युलरमध्ये टू बॅलन्स कॅरेड डाऊन त्यानंतर इथं टू मुक्ताज एक्झिक्युटर लोन अकाउंट मुक्ताचा जो वारसदार आहे त्याच्या लोन अकाउंटला आपण ही अमाऊंट ट्रान्सफर करतो. इथं 1,18,750, त्यामधून आपल्याला इथं 11,000 लेस केल्यानंतर 1,07,750 1,07,750 एवढी अमाऊंट आपल्याला मुक्ताच्या एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. तर अशा पद्धतीनं आता हे आपल्याला हे कंटिन्युइंग पार्टनर किंवा रिमेनिंग पार्टनरचं जे कॅपिटल आहे ते आपल्याला न्यू बॅलन्स शीट यामध्ये आपल्याला लायबिलिटी म्हणून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथं बॅलन्स शीट ॲज ऑन 1 जुलै 2019 यामध्ये आपल्याला सुरुवातीला कॅपिटल अकाउंट्स, आधी आपण इथं बॅलन्स शीटमध्ये प्रॉब्लेममध्ये जो बॅलन्स शीट दिलेला आहे त्याच्या लायबिलिटी साईडपासून आपण सुरुवात करूयात. इथं कॅपिटल दिलेलं आहे. कॅपिटल रेखाचं किती कॅपिटल आपल्याला इथं प्रॉब्लेममध्ये इथं दाखवते बॅलन्स 72,000. इथे ते आपण इनर कॉलममध्ये घेऊयात 72,000. त्यानंतर मेनकाचं कॅपिटल आहे 76,000 आणि
टोटल इथं आपल्याला घ्यायचं आहे 1,48,000 ते आउटर कॉलमला घ्यायचं आहे. त्यानंतर मुक्ताच्या एक्झिक्युटर लोन अकाउंटला जे आपल्याला ट्रान्सफर करायचे आहे ते सुद्धा आपली लायबिलिटी आहे फर्मची. त्यामुळे मुक्ताज एक्झिक्युटर लोन अकाउंट ते किती आपली अमाऊंट आलेली आहे आउटर कॉलमला घेऊयात. 1,07,750. 1,07,750. त्यानंतर इथं आपल्याला आपण कॅपिटल घेतलेला आहे मुक्ताचा एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर केलेली प्रिन्सिपल घेतली. त्यानंतर क्रेडिटर्स बिल्स पेएबल. क्रेडिटर्स ही पण लायबिलिटीज आहे त्यामुळे लायबिलिटी साईडला आपण घेऊयात. क्रेडिटर्स 18,000. त्यानंतर बिल्स पेएबल 2,000. जनरल रिझर्व तर आपण प्रपोर्शनमध्ये वाटून दिलेलं आहे. त्यानंतर असेट साईडला प्लांट अँड मशिनरी आपल्याला इथं बॅलन्स शीटमध्ये जे दिलेलं आहे ते 60,000 आणि परत रिव्हॅल्युएशन केल्यानंतर मोर दॅन 10,000 म्हणजे इथं 10,000 आपले वाढलेले आहेत. म्हणजे ॲड ॲप्रिप्रिएशन 10,000 आणि आउटर लायचे टोटल ॲड करून 70,000. त्यानंतर असेट्समध्ये डेटर्स आहेत आपले. डेटर्स याला सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. डेटर्सची इथं अमाऊंट दिलेली आहे 50,000 आणि RDD क्रिएट करायला सांगितलेलं आहे. RDD क्रिएट करायला सांगितलं तर डेटर्समधून लेस करायचं आपल्याला. लेस RDD अमाऊंट इथं आपल्याला प्रॉब्लेममध्ये काढूनच दिलेली आहे 2,000 लेस करून टोटल व्हॅल्यू ऑफ डेटर्स 48,000 आउटर कॉलमला घ्यायचे आहे. त्यानंतर इथं आपल्याला फर्निचर ॲप्रिप्रिएशन किंवा डेप्रिशिएशन इथं काहीच दिलेलं नाही आहे. डिक्रीज पण नाही आहे आणि इन्क्रीज पण नाही आहे. बॅलन्स शीटमध्ये ॲज इट इज जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला घ्यायची आहे. फर्निचर अमाऊंट दिलेली आहे 30,000 ती आउटर कॉलमला घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर असेट साईडमध्ये बँक इथं बँक 60,000 इथं आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलेलं आहे आणि डिसिज्ड पार्टनरने 10,000 इथं
उचल केलेली आहे, त्यामुळे ते लेस करून आपल्याला आउटर कॉलमला इथे घ्यायचे आहे. 60,000 लेस ड्रॉइंग्स $10,000 आणि आउटरला इथं 50,000. त्यानंतर आपल्याला इथं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, जे आपण प्रॉफिट ऑफ डिसिस्ड पार्टनरचं जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते इथं आपल्याला घ्यायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. इथं आपण मुक्ताचं काढलेलं आहे 3,750. त्यातून लेस करायचं आहे. लेस काय करायचं आहे की जे ड्रॉइंग 10,000 तिने पर्सनल यूजसाठी उचललेलं आहे त्याचं व्याज 1,000 द्यावायचं आहे. तर ते व्याज लेस करून राहिलेलं जे अमाऊंट आहे ती प्रॉफिट म्हणून इथं मुक्ताला पेड करायची आहे. त्यामुळं इथं आपण लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ती 1,000 आहे. त्यामुळं आणि टोटल प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 2,750. तर अशा पद्धतीने इथं आपल्याला बॅलन्स शीट ही तयार करायची आहे. सर्व लायबिलिटीज अँड ॲसेट्स इथं आपण घेतलेले आहेत. तर आता आपण टोटल करायचे आहे. तर टोटल 1,00,000, 2,00,000, 48 आणि 7 55, 55 आणि 20 75, 2,75,750 इथं लायबिलिटी साईडची टोटल येते आणि असेट साईडची सुद्धा 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 5 18, 1,80,000. $750, 8 आणि 2 10 10 0, हातचा 1. गुडविलचे अमाऊंट इथं आपण घेतलेले नाही आहे. गुडविल ही सुद्धा असेट्स आहेत आणि आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर जेवढा आपण त्या डिसिस्ड पार्टनरला द्यायचं आहे त्या हिश्शाप्रमाणे आपल्याला इथं गुडविल फर्मची सुद्धा कंटिन्यूइंग फर्मची गुडविल असणार आहे. त्यामुळे ती आपण गुडविलसुद्धा इथं घेतलेली आहे. तर 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 5 19, 19 आणि 7 26, 2,60,000, 8 आणि 5 13, 2,73,000, 2,75,750.
तर असेट साईडची आणि लायबिलिटी साईडची टोटल आपली इथं इक्वल झालेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला या प्रॉब्लेममध्ये 3 पार्टनर्स पैकी मुक्ता ही जी आहे ती डिसिज्ड पार्टनर आहे आणि रेखा आणि मेनका ही कंटिन्यूइंग हे पुढे पार्टनरशिप फर्म चालू ठेवणार आहेत. तर 1 जुलैला जेव्हा या मुक्ताचं डेथ झालेलं आहे, ती डाईड झालेली आहे, तेव्हा ती 3 महिने इथं कार्यरत आहे पार्टनरशिप फर्ममध्ये 3 महिने जीवित आहे. तर तिला द्यावयाची जी अमाऊंट आहे ती कॅल्क्युलेशन करणं आणि कंटिन्यूइंग पार्टनरचं जे कॅपिटल आहे, आपण जे बॅलन्स काढलेलं आहे ते पुढे चालू ठेवणार आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला इथं 1 जुलै 2019 या दिवशी त्या फर्मची फिनान्शियल पोझिशन या पद्धतीने आपल्याला दाखवते. यामध्ये महत्त्वाचं जे आहे तर ते महत्त्वाचं आपण वर्किंग कॅपिटलमध्ये बघितलेलं आहे की डिसिस्ड पार्टनर म्हणजे मुक्ताला डेथ ऑफ पार्टनर जे आहे त्या पार्टनरला देण्यात येणारं गुडविल आणि देण्यात येणारं प्रॉफिट. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा प्रॉफिट आपण कॅल्क्युलेशन करतो तेव्हा इथं मंथ वाईज कॅल्क्युलेट करायचं आहे की किती महिने त्या अकाउंटिंग इयरमध्ये डिसिस्ड पार्टनर जीवित आहे आणि काम केलेलं आहे, ते इथं मंथ वाईज करायचं आहे. पण गुडविल जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तेव्हा इथं मंथ वाईज कॅल्क्युलेशन केलं जात नाही आहे. तर ते टोटल फर्मचं गुडविल इथं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्यामध्ये जो डिसिस्ड पार्टनर आहे त्याचं जे शेअर्स आहे ते प्रपोर्शननुसार इथं काढलं जातं. तर ही इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू.